अध्यक्ष वर्ग माझे स्पेसिफिक 3 प्रश्न आहे। प्रश्न क्रमांक 1 की उच्चस्तरीय बैठक घेऊनही या संदर्भातली कारवाई अध्यक्ष महाराज थांबणार नाही। मंत्री महोदयांना माझा प्रश्न आहे की एक आमदारांची ताबडतोब 3 महिन्यांसाठी समिती करून ही पूर्णपणे अशा पद्धतीचे गैरव्यवहार थांबवण्यासाठी अतिरिक्त मुख्य सचिव श्री खारगेजी व काही आमदारांची समिती करणं गरजेचं आहे। नंबर 2, आपण जेव्हा यांना दंड गावतो यांचा विश्वास आहे की निर्णय जब तक सूरज चांद रहेगा तब तक निकाल नहीं आएगा। आणि म्हणून दुसरं की तहसीलदारामध्ये दंड गावल्यावर अपील करताना 50% दंड केलेली राशी ही जमा केल्याशिवाय अपीलमध्ये जाताच येणार नाही, ही नंबर 2 ची सुधारणा केली पाहिजे। नंबर 3, या केसेस कुठेही चालवायच्या नाही। या तुम्ही फास्ट ट्रॅक कोर्टात जसं 59 दिवसामध्ये निर्णय आपण जसा केला, कारण अध्यक्ष महाराज ही फक्त चोरी नाही आहे, हा पर्यावरणाचा खून आहे। माता जिथं नदीला माता मानतो त्याचं 1.5 मीटरच्या खालती जाता येत नाही, खड्डे करून लोकांचे जीव चालले आहे। बावनकुळे साहेब, हे पाप चित्रगुप्त तुमच्या अकाउंटमध्येही टाकण्याची शक्यता नाकारता येत नाही। आणि म्हणून माझी तुमच्यासारखा धडाकेबाज मंत्री आहे, तुम्ही महाराष्ट्राचे भविष्य आहात, तुमच्याकडे आम्ही सर्वजण महाराष्ट्राचं पुढील भविष्य म्हणून पाहतोय। आणि हे भविष्य जर अध्यक्ष महाराज असा अंधकारमय राहिलं तर महाराष्ट्राची कशी प्रगती होईल। म्हणून माझा तिसरा स्पेसिफिक प्रश्न आहे की लोकसहभाग असणं गरजेचं आहे। मी मागेही तुम्हाला सांगितलं की गाड्या पकडल्यावर 7 दिवसात वन विभागात जसा नियम केला तसं सरकार जमा का करत नाही? तुम्ही ते सरकार जमा करायलाच तयार नाही अध्यक्ष महाराज। ताबडतोब सरकार जमा करा, बचत गटांचा बॅलेट काढा, एक लॉटरी काढा, ज्याचं नाव येईल त्याला फुकट देऊन टाका ना, पुण्य लागेल। जय जगदंब म्हणत याची उत्तर द्यावी एवढी आपल्याकडून मी अपेक्षा करतो की आमदारांची समिती असणं गरजेचं आहे। मला पाडण्यासाठी एक रेती चोर आहे अध्यक्ष महाराज, तो बावनकुळे साहेबांसोबतही फोटो काढतो। नाही, माननीय सुधीर भाऊने जे अत्यंत महत्त्वाचे 3 विषय या ठिकाणी सांगितले, गौण खनिज नियमामध्ये, नियमावलीमध्ये, कायद्यामध्ये जे काही गौण खनिज नियम, कायदा आणि काय केलं पाहिजे, अजून सुधारणा कशी आणली पाहिजे ते आपण डिसेंबरला आणणार आहोत। तर माननीय सुधीर भाऊची जी सूचना आहे की एक आमदारांची समिती केली पाहिजे का, तर नक्की सुधीर भाऊ, आम्ही आत्ता जो सुधारणा आणतो आहे डिसेंबरमध्ये, त्यापूर्वी आपली एक तुम्ही सुचवायचं SOP कशी राहील वगैरे, तर कसं सुधारणा करताना विधिमंडळाचा एक नवीन कायदा करताना गौण खनिजाचा किंवा याच्यामध्ये सुधारणा आणताना MLRC मध्ये आणि गौण खनिजाच्या नियमावलीमध्ये, त्यामध्ये सुधीर भाऊ आपण एक विधानसभा सदस्याची समिती तयार करून तुमच्या दिलेल्या सूचना पूर्ण अंतर्भूत करून येणाऱ्या डिसेंबरच्या अधिवेशनामध्ये आम्ही आता नवी नियमावली म्हणजे गौण खनिजाची चोरी या राज्यामध्ये कोणी करू शकणार नाही या पद्धतीची नियमावली पुढच्या अधिवेशनामध्ये आपण या ठिकाणी मंजूर करून घेऊ। दुसरं सुधीर भाऊ आपण सांगितलं की निकाल जो असतो तो म्हणजे अपील जी असते ती 25% रक्कम भरून आपण दाखल करून घेतो, पण आपली मागणी आहे 50% करावी, तर आपल्या समितीची जे शिफारस करतील त्या पुढच्या डिसेंबरच्या कायद्यामध्ये आपण तसं अंतर्भूत करू। तिसरं या ठिकाणी फास्ट ट्रॅकमध्ये प्रकरण नेता येईल का, तर जरा बघावं लागेल की फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये काय काय त्याची तेच मी सांगतोय की तुमची जेव्हा कमिटी तयार होईल त्या समितीच्या शिफारशी आपण करा, तर निश्चितपणे एक या गौण खनिज विषयामध्ये जे विधानसभा सदस्य उत्कृष्ट पद्धतीने सूचना देऊ शकतात, माननीय सुधीर भाऊ SCHच्या अध्यक्षतेखाली एक समिती आपण तयार करून घेऊ। 3 महिन्यामध्ये आपण चांगला रिपोर्ट तयार करून द्या, त्याच्या आधारावर सरकार नव्याने गौण खनिजची नियमावली आणि कायद्यामधले बदल या ठिकाणी सभागृहात मंजूर करून घेईल।